हाय, मी प्रतीक्षा आणि आज आहे माझी 10th ॲनिव्हर्सरी. मी इतरांसारखं तुम्हाला हे नाही सांगणार की मला 10 वर्ष कशी गेली ते समजलेच नाही. भाई मला समजले 10 वर्ष जे गेले ना ते समजले. त्याच्यातला एक एक क्षण मी आठवू शकते. आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं नाही, माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि मी घरातली मोठी सून आहे. सो मला माहिती आहे माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, कसे झाले, काय झाले ते. हां, आणि उतार चढाव सर्व 10 वर्षात मी पाहिले. हां, पण ही 10th ॲनिव्हर्सरी माझ्यासाठी एकदम यादगार आहे. कारण मी अहोंकडे लग्न झालं त्याच्यानंतर मला वाटते फर्स्ट ॲनिव्हर्सरीला वगैरे त्यांच्याकडे मी मिनी मंगळसूत्र मागितलं होतं, जे की मला त्यांनी यावर्षी केले. फर्स्ट ॲनिव्हर्सरीला पण माझ्या सासूबाईंनी मला विणीघंटन केलं होतं, म्हणजे छोटं मंगळसूत्र, पण ते 1 तोळ्याचं होतं आणि तेवढं मोठं मी यूज नाही करत. आणि वेस्टर्न वेअरवर मला ती डिझाईन सूट नाही होत. सो मी त्यांच्याकडे मला आवडते तशी डिझाईन मागितली होती. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मी पण त्यांना काय देते की नाही, तर ते वॉच होतं ना ते मी कस्टमाइज करून घेतलं होतं. आणि त्यांना एक शर्ट पण गिफ्ट केलं आणि बॉडी स्प्रे गिफ्ट केला होता. हां, म्हणजे माझे गिफ्ट एवढे कॉस्टली नव्हते जेवढे की त्यांचे कॉस्टली होते आणि असले पण पाहिजे. त्यांच्या घरी मी 10 वर्ष झालं राहते, त्यांना थोडी माझ्या घरी नेऊन ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेचा प्लॅन स्टार्ट झाला. तर सकाळीच आम्ही जाणार होतो, पण रात्री सेलिब्रेशनला खूप टाईम झाल्यामुळं सकाळी उठायला पण लेट झाला आणि म्हणून आम्ही लेट निघालो. पण पहिला स्टॉप आम्ही घेतला होता कैलास भेळला आणि तिथं आम्ही भेळ ऑर्डर केली होती आणि हा उत्तप्पा ऑर्डर केला होता. तर आम्ही निघालो आहे महाबळेश्वरला, कारण आम्ही आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला पण तिथेच गेलो होतो. सो टाईम स्पेंड करण्यासाठी ती प्लेस एकदम छान आहे आणि मला प्रचंड आवडतं तिकडे जायला. आतापर्यंत 10 वर्षात मी 3 वेळा जाऊन आली आणि दुपारीच निघाल्यामुळं प्रचंड ऊन लागत होतं, म्हणून एका ठिकाणी थांबून उसाचा रससुद्धा प्यायलो. महाबळेश्वरमध्ये पोचल्या पहिलं पॉईंट नाही बघायचे, पॉईंट नाही फिरायचे, तर पहिला रूम बघायची. तिथे आपलं नेलेलं सर्व सामान व्यवस्थित ठेवायचं, नाही तर ते कॅरी करून सगळे पॉईंट बघावे लागतील. प्लस आम्ही बाईकवरून गेलो होतो त्यामुळं खूप कंटाळलो होतो. सो मला असं वाटत होतं की पहिलं रूम बघून फ्रेश व्हावं आणि त्याच्यानंतर मग आपण पॉईंट फिरायला स्टार्ट करावं. तर दुपारी 3 वाजले होते आम्हाला रूमवर पोचायला आणि खरंच वातावरण खूप छान होतं. आणि तिकडे ना महाबळेश्वरमध्ये तसं तर ते थंड हवेचंच ठिकाण आहे, म्हणून मला आवडतं, कारण एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा एवढा छान गारवा होता. आणि रूमवर पोचल्या मस्त फ्रेश झाली आणि पुढे काय काय केलं आणि कुठले पॉईंट पाहिले हे पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी रूम टूरसुद्धा दिलं आहे.